केसरी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघूया बातमी थेट तुमच्यापर्यंत। रुग्णालय, शाळा, शेतकरी यांना दोन गावांना जोडणारा रस्ता खड्ड्यांत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारातच रस्त्याची दुर्दशा। अस्सलामु अलैकुम आदाब, जय महाराष्ट्र, सस्याकाल। पुढील बातमी सविस्तर। अर्धापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा, जिल्हा परिषद हायस्कूलकडे जाणारा, तसेच परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि कारवाडी व रोडगी या गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या रस्त्यावरून दररोज रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते। मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता संबंधित विभागाला या रस्त्याचे काही देणे घेणे आहे की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने याच परिसरात असतानाही रस्त्याची दुरवस्था त्यांच्या नजरेस पडत नाही का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना, शाळेत ज्ञान घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना या खराब रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे। पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून खड्डे, चिखल आणि पाण्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। एकीकडे विकासकामांच्या घोषणा आणि दुसरीकडे नागरिकांच्या दैनंदिन वापरातील महत्त्वाचा रस्ता दुर्लक्षित, अशी परिस्थिती अर्धापुरात निर्माण झाली आहे। या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन पाहणी करावी आणि आवश्यक ती दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुख वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे। दरम्यान आमदार आणि खासदारांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागाला तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे। रुग्णालय, शाळा, शेतकरी आणि दोन गावांना जोडणारा रस्ता जर इतका दुर्लक्षित असेल, तर विकासाच्या दाव्यांचे नेमके काय, असा सवाल आता अर्धापूरकरांकडून उपस्थित केला जात आहे। या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणार की नागरिकांना आणखी किती दिवस खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अर्धापूरच्या जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत। बातमी खरी, मांडणी दमदार। केसरी न्यूज मराठी अशीच जनतेच्या प्रश्नांची बातमी पाहण्यासाठी केसरी न्यूज मराठीला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका।